नमस्कार, या ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आम्ही जातोय कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणाऱ्या तिलारी घाटातून। हा जो घाट आहे तो सध्या वाहतुकीसाठी अवजड वाहनांसाठी बंद आहे, पण छोटी गाडी जाऊ शकते। आणि आम्ही त्या ठिकाणी एक रिसॉर्ट बघायला जातोय। वाटेत घाटातून या पावसाळ्यामध्ये दिसणारी निसर्गरम्य दृश्य आम्ही आमच्या कॅमेऱ्यामध्ये आणि या ब्लॉगमध्ये टिपणार आहोत। भेटूया। तिलारी घाटाच्या दिशेनं आमची वाटचाल सुरू आहे आणि आमचे सारथी प्राध्यापक समीर तारी आणि त्यांच्यासोबत आहेत एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं राजकारणातलं एक उमद व्यक्तिमत्व राजा गावकर, शिवसेना मालवण तालुका प्रमुख। अशा दोन मान्यवरांच्या साथीनं आमचा तिलारीचा प्रवास आता सुरू आहे। बघू शकता की एका बाजूला दुसरा पण कॅमेरा लागलेला तुम्हाला दिसतोय। आणि हळूहळू आम्ही आता घाट सुरू होईल थोड्या वेळाने, त्यावेळी घाटातली दृश्य सुद्धा पाहण्यात मजा येईल। मित्रांनो, आपला आता जो प्रवास चालू आहे तो दोडामार्ग तालुक्यातून सुरू आहे आणि दोडामार्ग तालुका म्हटल्यानंतर आपल्याला आठवण येते ती हत्तींची। आणि आता आपण जे जातोय तो बंबार्डे हिवाळे या भागातून जातोय आणि या भागामध्ये सुद्धा हत्तींचं वास्तव्य अजूनही आहे। आता पुन्हा हत्ती आलेले आहेत आणि असा वनसंपदेनं आणि वन्यजीवांनी नटलेला असा हा प्रदेश, आणि त्याच्यामधून आपण हे मार्गक्रमण करतोय। त्या ठिकाणी आपण बघू शकता की तिलारी घाट सुरू होण्याच्या पायथ्याशी आपण आहोत। इथे महाराष्ट्र सिंधुदुर्गची हद्द संपते आणि कोल्हापूर विभागाची हद्द सुरू होते। आणि हा इथून आपण बघू शकता की हा इथून घाट मार्ग आपल्याला दिसतोय। घाट मार्ग सुरू होतानाच आपल्याला इथे डाव्या बाजूला 1/66 मेगावॅट जलविद्युत केंद्र तिलारी नगरचं इथे दिसतंय। आशिया खंडातलं एक सर्वात लहान हा जलविद्युत प्रोजेक्ट आहे। आणि तिथून उजवीकडे आपण बघितलं तिथून आपल्याला हा घाट रस्ता दिसतोय आणि ह्या घाट रस्त्याने आता आपल्याला पुढे जायचं आहे कोल्हापूरच्या दिशेने। तिलारी घाटाची इथून सुरुवात होते आहे। इथे आपण बघू शकता की ह्या तिलारी घाटामध्ये धोकादायक तीव्र उतार आणि चढ वळणं आहेत। अतिशय धोकादायक असा हा घाट म्हटला जातो। खरं तर हा घाट बांधला तो तिलारी धरणाच्या कामासाठी, तिथली यंत्रसामुग्री वगैरे आणण्यासाठी हा घाट त्यावेळी बांधण्यात आला होता आणि नंतर त्याचा उपयोग वाहतुकीसाठी केला जाऊ लागला। पण हा घाट अतिशय धोकादायक आहे आणि त्याच्याबद्दलच्या सूचना या ठिकाणी लावलेल्या आहेत। म्हटलं की आपल्याला आठवतात ते वळणाचे रस्ते, नागमोडी वळणं असलेली, पण या घाटामध्येही वळणाचे रस्ते मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहेत। जे काही सराईत इथून जाणारे प्रवास करणारे लोक आहेत ते सराईतपणे इथं वाहनं चालवतात, पण अतिशय तीव्र चढ असलेला हा घाट आहे, आपण बघू शकतो। या नकाशावरती आपण मॅपवर बघू शकता की कशा प्रकारचे रस्ते केलेले आहेत या ठिकाणी। एखादा सरपटणारा प्राणी
सुद्धा एवढा नागमोडा राहू शकत नाही. अशा प्रकारचे रस्ते या ठिकाणी घाट रस्ते बांधलेले आहेत. तुम्हाला सेकंड फर्स्ट वरच गाडी इथून न्यावी लागते. किती इकडून आला धोकादायक वळणं आहेत, आपण बघू शकता. प्रत्येक ठिकाणी आपल्याला सावध राहावं लागतंय. तिलारी घाटावरून वरती आल्यानंतर आपण खाली बघू शकतो या दऱ्या आणि तिलारीचं हे जंगल. दूरवर घाटातला रस्ता सुद्धा आपल्याला दिसतो या ठिकाणी. समीर पुढे. तिलारी घाट चढून आपण आता वरती आलेलो आहोत, टॉपला आलेलो आहोत आणि इथे चांगल्यापैकी स्पॉट इथे तयार करण्यात आलेला आहे. आणि आज रविवार असल्यामुळे अनेक टुरिस्ट आणि त्यांच्या गाड्या इथं आपण बघू शकतो. तिलारी घाटचा हा स्पॉट वरती घाट माथ्यावरचा बघून आम्ही आता पुढे तिलारी नगरच्या दिशेने आणि चंदगडच्या दिशेने आता वाटचाल करतोय. भेटू थोडीच्या मुक्कामी.
बेलारी घाट त्याच्यानंतर चंदगड करून आम्ही आता इथे आंबोली मार्गे आता घाटाकडून पूर्वीच्या बस ठिकाणी आलो आहे. आता आम्ही खाली परत कुडाळला निघत आहोत. इकडं या ठिकाणी आमच्या संदेश तायखेडे यांची भेट झालेली आहे. संदेश तायखेडे सगळी फॅमिली या ठिकाणी आहे. 2498 2 गाड्या तुम्ही बघू शकता यामागे. आणि आता आम्ही परत कुडाळला निघतोय. पॉइंट आहे आंबोलीचा हा घाट 2024च्या पावसाळी मोसमातला मान्सून मधला हा पहिलाच आंबोली दौरा आमचा. आणि हा घाट उतरतोय आपण. दाट धुकं आहे आणि खूप मस्तपैकी वातावरण छानपैकी आहे. आणि हिरव्यागार वनश्रेणी नटलेल्या या आंबोली घाटातून आपण आता खाली कुडाळच्या दिशेने वाटचाल करतो. आपण बघू शकताय की आंबोलीतल्या ह्या थंड वातावरणामध्ये असा हा गरम गरम वडापाव खाणं म्हणजे किती मौजेची गोष्ट आहे. आणि त्याचाच आस्वाद आता आम्ही या ठिकाणी आता घेतोय. आणि त्या वडापाव सोबत ही गरमागरम भजी म्हणजे खूपच मस्त कॉम्बिनेशन. आणि या दादांनी खूप छानपैकी पदार्थ बनवून आपल्याला दिलेले आहेत. पर्यटकांची गर्दी देखील आपण पाहू शकतो. आंबोलीमध्ये एका बाजूला हे उंच कडे आणि दुसऱ्या बाजूला दरी आणि मध्ये जाणार हा आंबोलीचा घाट. वाटेत ठिकठिकाणी असणारी ही छोटी छोटी चहाच्या टपऱ्या, त्यातून निघणारा हा धूर आणि त्या एकंदर वातावरणामध्ये संपूर्ण आल्हाददायक अशा वातावरणात नाश्ता करून आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघतोय. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहत राहा निलेश जोशी क्रिएशन्स. थँक्यू.